कसे आहेत सर्वजण? मी नीतू, सिम्पली नीतूमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण तयारी करत असताना जो तो आपल्या परीने हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो. हा क्षण चिरकाल आठवणीत ठेवण्याचा काहींचा प्रयत्न असतो. त्यासाठी ते भरपूर नियोजन करतात. नवीन वर्ष सुरू होते तेव्हा रात्रीच्या जागरणाने काही जण तर नवीन वर्षाच्या सूर्यदर्शनाला नक्कीच मुकले असतील. पण उत्सव साजरे करण्याच्या आनंदात हे क्षण तसे फारसे महत्त्वाचे नाहीत त्यांच्या लेखी. आपल्या दैनंदिनीहून वेगळे काही केले तर ते आनंददायी ठरते. तो आनंद मिळवण्याचा सर्वजण प्रयत्न करत असतात. खरं तर नववर्ष उजाडते म्हणजे 1 जानेवारीचा दिवस काही खास असतो का? तसं पाहिलं तर नेहमीप्रमाणेच सूर्य उगवतो. नेहमीप्रमाणेच बहुतेकांचा दिनक्रम असतो. नवीन ऊर्जा, नवीन संकल्प घेऊन काही सुरुवात करतात. काही जण तर आदल्या दिवसाच्या धुंदीतून बाहेर आलेलीही नसतात. खरं तर आयुष्य हे काही ठोकताळे, काही अंदाज बांधत तुम्ही पार करत असतात. नियोजनाप्रमाणे सर्व काही पार पडले तर आनंदाने राहता. परंतु ठरवल्याप्रमाणे जर घडत गेले नाही तर संघर्ष करत पुढे जाण्याशिवाय मार्ग नसतो. नवीन वर्ष नवीन संकल्प घेऊन तुम्ही सुरुवात करत असतात. कुणी व्यायाम सुरू करतो, कुणी लवकर झोपून लवकर उठण्याचा नियम करतो. असे एक ना अनेक संकल्प ज्याचे त्याचे असतात. सरते वर्ष काय कमावले आणि काय गमावले याचा विचार करायला भाग पाडतं बरं का. कधी आपण मनाजोगत जगलेलो असतो तर कधी मनाला मुरड घालावी लागलेली असते. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याची जाणीव होते. ठरवून जगणे आपल्या हातात नसते. कधी कधी काही गोष्टी नकळत घडून जातात. त्याचा आनंद घेत आपण पुढे जात असतो. तुम्ही जे समजायचं कल्पिलेलं आणि वास्तवातलं जगणं यात बराचसा फरक असतो. परंतु तडजोड हा त्यावर रामबाण उपाय असतो. तडजोड करणे मनाविरुद्ध असते, परंतु नाईलाजाने ती करावी लागते. तडजोडीतून आपण काही मिळवतो तर काही गमावतो. त्यावेळेस फार दुःख होतं बरं का. आणि आयुष्यात काही व्यक्ती आणि काही घटना तुमच्या गुरु बनत असतात. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत असतं. परंतु कुणाला समोर ठेवून तुम्ही वाटचाल करत असाल तर तुमच्या मुक्त व्यक्तिमत्वाला जखडून ठेवल्यासारखं होतं. आणि कोणतीही व्यक्ती उपजत ज्ञानी नसते, ती अनुभवाने घडत गेलेली असते. आपण गमावलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल शोक करत असतो. एखादी वस्तू म्हणा वा आनंदाचा क्षण तुमच्या हातून निसटला की तुम्हाला वाईट वाटते. वाईट वाटणे क्षणभर असावे. पुढच्या क्षणाला नवनिर्मितीच्या तयारीला लागायला हवे. फुलझाडे फुलांची बरसात करतात. ते दररोज गमावणाऱ्या फुलांची संगत गमावली म्हणून दुःख करत नाही. ते रोज नवनवीन फुलांची निर्मिती करत रोज फुलांची बरसात करतात. अगदी त्या नियमानुसार जगणे असावे. मुळात जगण्याचा उद्देश स्पष्ट असायला हवा. नाहीतर पाण्याबरोबर वाहत जाणाऱ्या ओंडक्याप्रमाणे जसा दिवस असेल तसे जगणारी माणसे आहेतच. तुम्हाला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटद्वारे नक्की कळवा. शेअर सबस्क्राईब नक्की करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.